नमस्कार मंडळी, भाग्यश्री सावंत किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण लाल भाजी बनवणार आहोत. लाल माठही म्हणतात त्याला. लाल माठाची भाजी शरीराला खूप चांगली आणि लागतेही टेस्टी. तर एकदा नक्की ट्राय करून बघा जशी मी केली आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 कांदे लागणार आहेत. 2 कांदे बारीक चिरून घेतले, 2-3 लसूण घेतले आहेत आणि हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे 2-3 हिरव्या मिरच्या घ्या. बस एवढंच आपल्याला लागणार आहे. कांदा, लसूण आणि मिरची आणि आपली लाल माठ. तो लाल माठही बारीक चिरून घ्या. नाही चिरलात तरी चालेल, थोडा लांबसर राहतो म्हणून थोडासा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. म्हणजे भाजी जास्त पण होते आणि मोकळी होते. म्हणून भाजी थोडीशी अशी कापून घ्या. अख्खी पानं त्यामध्ये थोडीफार राहिली तरी काही हरकत नाही. तर दाखवल्याप्रमाणे लाल भाजी कापून घ्या. आज भरपूर दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड केला आहे. वेळच मिळत नाही ॲक्च्युली. जॉब, घर, मुलं हे सगळं सांभाळून त्यामध्ये जेवढा वेळ मिळेल त्यामध्ये ह्या रेसिपीज मी ट्राय करत असते, एक माझी आवड म्हणून. तर मस्त बारीक चिरून घेतलं आहे आपण सगळं. कांदा, लसूण, मिरची, भाजी सगळं चिरून घेतलं आहे. 1 ते 2 चमचा तेल टाकून घ्या आणि आता आपल्याला फोडणी घालायची. जास्त वेळ लागत नाही आहे ही भाजी बनायला आणि लागतेही टेस्टी आणि आपल्या शरीरालाही हेल्दी. आता सीझन आहे पालेभाज्यांच्या, त्यामुळे पालेभाज्या सर्रास उपलब्ध असतात बाजारात आणि कडधान्य खायलाही आपल्याला कंटाळा येतो. तर त्यासाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे. तर मस्त कांदा लालसर झाला. आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा नाही आहे, म्हणजे थोडासा मऊसूत झाला ना, ट्रान्सपरंट झाला ना की लगेच आपण भाजी टाकून घ्यायची आतमध्ये आणि भाजी चांगली परतून घ्या. मस्त भाजी परतून घ्या आणि थोडंसं मीठही टाकून घ्या आतमध्ये. थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाक. 4 ते 5 मिनटं वाफ काढून घ्या. तर लहानपणी ॲक्च्युली आपण ना पालेभाज्या खात नाही. म्हणजे माझ्याही लहानपणी मी पालेभाज्या बिलकुल खायची नाही, की काय लागतात हे, त्याला टेस्ट नाही आहे असं वाटायचं. पण जेव्हा आपण मोठे होतो ना, तर खरं आपल्याला म्हणजे पालेभाज्या हे किती हेल्दी ऑप्शन आहे आणि किती चांगल्या आहेत आपल्या शरीरासाठी हे मोठं झाल्यावर कळतं. आणि ॲक्च्युली चवही आहे ना, ती आपण जेव्हा मोठे होतो ना तेव्हा आपल्याला कळतं की खरंच पालेभाज्यांसारखी चव आहे ना कोणत्याच भाजीला नाही. तर मस्त भाजी आपली छान झाली आहे, शिजून आली आहे. आता त्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं थोडंसं टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे. काही ठिकाणी ना शेंगदाण्याचं कूटही टाकतात. आम्ही मालवणी लोक सगळ्यामध्ये थोडंसं खोबरं आम्हाला लागतं, त्याच्यामुळे खोबरं टाकलं की छान टेस्ट येते. तर थोडंसं ओलं खोबरं टाकून घ्या आणि चांगलं परतून घ्या आणि ही आपली भाजी तयार आहे. भाकरीसोबत किंवा तोंडी लावायला हा चांगला ऑप्शन आहे. आणि एकदम कोवळी असल्यामुळे आहे ना भाजी एकदम छान टेस्टी लागते. तर मुलंही खातात ॲक्च्युली. हे बघा, मुलगा माझा खातो आहे. खूप टेस्टी झालेली भाजी. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.